पंतप्रधानांच्या प्रगती पोर्टलवरील रेल्वे प्रकल्पात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि थेट प्रगती पोर्टलवर देखरेख असलेल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पात कोट्यवधी रुपयाचा अवैध गौण खनिज उत्खननाचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. शासकीय ईडीएस मोजणीत हा भ्रष्टाचार स्पष्ट होऊन जिल्हा प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धाव घेतली असून न्याय न मिळाल्यास पंतप्रधान मोदींकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या ईटीएस मोजणीत धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. केवळ कळंब आणि यवतमाळ तालुक्यात अनुक्रमे 23 कोटी आणि 62 कोटी रुपयाचे अवैध गौण खनिज झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. यवतमाळ तालुक्यातील मौजे कार्ली ते गोदिनी या 17 किलोमीटरच्या पट्ट्यात तब्बल 8,90,506 ब्रास गौण खनिजाची चोरी झाल्याचे नमूद आहे. शासन दराप्रमाणे याची किंमत 62 कोटी 33 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे ही मोजणी केवळ रेल्वे ट्रॅक पुरती मर्यादित आहे. ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणावर खनिज काढण्यात आले आहे. अजूनही 16 किलोमीटरच्या भागाची मोजणी शिल्लक असताना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी 27 ऑगस्ट 2020 पासून या प्रकरणी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्याऐवजी चालक ढकल केली जात आहे. उमरखेडमध्ये अमृत सरोवर योजनेच्या नामाखाली भ्रष्टाचार दडपण्याचा प्रकल्प होत असल्याचा तर पुसदमध्ये बेकायदेशीर उत्खनन होऊनही काहीही झाले नसल्याचा अहवाल सादर केल्याचा आरोप कोमावार यांनी केला आहे. या दोन तालुक्यातील एकूण घोटाळा 500 कोटीच्या घरात असल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे की ईटीएस मोजणीनंतर उत्खनन कमी निघाल्यास माझ्यावर फौजदारी कारवाई करा. पुणे जिल्ह्यातील गौण खनिज घोटाळ्यात महसूल मंत्र्यांनी 8 अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. त्याच धर्तीवर यवतमाळात कारवाईची अपेक्षा असताना प्रशासनाची मवाळ भूमिका संशयास्पद आहे. या घोटाळ्याची व्याप्ती आणि प्रशासनाची उदासीनता पाहता आता आपण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे अमोल कोमावार यांनी सांगितले आहे.